सुरुवात महेश सर आपल्यापासून करतो मी. हां, अर्थात मला गेल्या काही वर्षांमध्ये काही बदल असे दिसतात या सगळ्या ह्याच्यात की आपण चित्रपट निर्माता म्हणून आम्हाला सगळ्यांना परिचित आहात, दिग्दर्शक म्हणून आम्हाला परिचित आहात, पण गेल्या काही वर्षांमध्ये आपला ओढा हा मालिका निर्मितींकडे दिसून येतो. नेमकं असं काय घडलंय की एका प्रयोगशील निर्मात्याला, दिग्दर्शकाला मालिका निर्मितीकडे वळावं लागलं? काय म्हणजे शंका येऊन जाते साहजिक मनात. नाही, मी सहमत नाही आहे या बाबतीत. कारण मालिका निर्मिती सुद्धा एक चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये इनहेरंट एक चॅलेंजिंग टास्क आहे तो. आणि मराठी मालिका त्याहून जास्त चॅलेंजिंग आहेत. कारण मालिकांचं बजेट इतकं नसून सुद्धा एक ग्रँजर आणि भव्यता देणं हे आम्ही करायचा प्रयत्न करत असतो. कुठलंही चॅलेंजिंग टास्क मी ऑलवेज स्वीकारत आलेलो आहे. सिनेमा देखील मी 2013 साली झपाटलेला 2 3D मध्ये केला. आता झपाटलेला 3 मी लवकरच करतोय. पण मालिका पण त्याबरोबर चालू आहेत. तर असं काही नाही का सिनेमे चालत नाहीत किंवा सिनेमाला ऑडियन्स नाही म्हणून मी मालिकेकडे वळलो. नो, दॅट्स नॉट ट्रू. किंवा गणित जमून येत नाहीये असं नाही आहे, टोटली नाही आहे. मालिका सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. एक एंटरटेनमेंट माध्यम हे बेसिकली नाटक असो, सिनेमा असो, टेलिव्हिजन असो, मला असं वाटते हे तितकंच महत्वाचं आहे. आणि देर आर नो अल्टरनेटिव्ह. प्रत्येकाला स्वतःची एक जागा आहे. बरोबर. आणि ती जागा तुम्ही सांभाळून. ऍब्सोल्युटली. अवधूत, मला तुझ्याकडे यायचंय. या वर्षातला हिट सिनेमा तू दिला, बॉईज. आणि तो देखील दिग्दर्शक म्हणून नव्हे तर प्रस्तुतकर्ता म्हणून. प्रेझेंटर होता. तुझ्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी ती होती, टप्पा होता तुझ्या करिअर मधला. असं म्हणायचं बॉईजवरनं की तुला सिनेमा हिट करण्याचा फॉर्म्युला सापडला. नाही, पण आज तुमचा जो विषय आहे चर्चेचा त्याला अगदी चांगलं उदाहरण म्हणून तुम्ही मला बोलवलेलं आहे की मराठीमध्ये आपण बघितलं जरी एक 5, 7, 10 वर्षापूर्वी महेशजी इथे आहेत तर मराठीमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संख्या होती 20 ते 25 वर्षभरामध्ये. ती आज तुम्ही बघताय आठवड्याला 4 चित्रपट, म्हणजे वर्षाकाठी 200 तरी चित्रपट मराठीमध्ये मोठे मोठे रिलीज होत आहेत, ज्याचं ॲव्हरेज बजेट 2 कोटी रुपये असतं. आता ते रिलीज करायला जे प्लॅटफॉर्म्स आहेत, जे लोक, जे मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसेस जे करतायत ते करून करून त्यामधले 10 ते 15 चित्रपट रिलीज करतायत. सो बाकी 150 किंवा 175 चित्रपटांचं काय, त्यांना प्लॅटफॉर्म कुठे? हे मला स्वतःला लक्षात आलं ज्यावेळेला माझे चित्रपट काही कॉर्पोरेटने रिलीज केले. माझा कान्हा कॉर्पोरेटने रिलीज केला, झीने केला होता. आणि अशा पद्धतीने मला असं वाटलं की आपण तो प्लॅटफॉर्म का व्हायचा प्रयत्न करू नये स्वतःच, हा अनुभव गाठीशी घेऊन. आणि म्हणून माझ्या असोसिएट डिरेक्टरला विशालला मी देवरुखकरला चित्रपट बनवायला सांगितलं. माझ्याबरोबर आमचे निर्माते राजेंद्र शिंदे बरोबर होते. आणि मी स्वतः ती जबाबदारी घेतली की लोकांसमोर हा चित्रपट कसा पोहोचवता येईल. आणि आज आम्ही ज्यावेळेला 50वा दिवस साजरा केला आणि 20 कोटी रुपयाचा धंदा कोणत्याही कॉर्पोरेट शिवाय केला, त्यावेळेला इतर निर्मात्यांना हा आनंदाचा कॉन्फिडन्स आलेला आहे की आपणही हो ते करू शकतो. कसं करू शकतो हा वेगळा मुद्दा आहे. तो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, आम्ही काय केलं हा एक वेगळा अभ्यासाचा भाग आहे. परंतु हो, कोणत्याही कॉर्पोरेट हाऊसचं बॅकिंग नसल्याशिवाय देखील तुम्ही ही फिगर अचीव्ह करू शकता. सो आय एम रिअली हॅपी. ती गरज झाली आताच्या वेळेमध्ये. काय? सॉरी, कॉर्पोरेट हाऊसेसचं बॅकिंग असणं ही गरज झाली असं व्हायला लागलं होतं. काय झालं की आतापर्यंत गेल्या 5-10 वर्षामध्ये जे मराठी चित्रपट कोटीच्या कोटी उड्डाणं ज्यांनी घेतली ते कायम लक्षात आलं की अरे त्याला झीचा लोगो आहे, मगच ते होतं की काय. असं म्हटल्यानंतर जर का त्यांनी आपला चित्रपटाची संहिता किंवा आपण बनवलेला चित्रपट रिलीज करायला नकार दिला तर निर्माते रडायलाच लागायचे. त्यांना असं वाटायचं आता काय होणार, आता चित्रपटाचं काही होऊच शकत नाही, आता आपण काय करणार. तर ते तसं चित्र नसून आपणही करू शकतो. केवळ चित्रपट हिट करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, गल्ला जमवणे हे कुणाची मक्तेदारी नाहीये. हे बॉईजच्या रिलीजमधनं एकदा पुन्हा लोकांच्या समोर आलं. सोनाली, तुझ्याकडे यायचंय मला. आजच्या घडीला कोणताही निर्माता, नाटकाचा असू देत किंवा सिनेमाचा असू देत, स्वतः तू नाटकाची निर्मिती केलेली आहेस, त्याच्यामुळे तो छाती ठोकपणे सांगू शकत नाही की हां मी हे केलं, हे खूप सुरेख आहे, मी माझ्या पद्धतीने पब्लिसिटी, PR, मार्केटिंग सगळ्या पद्धतीचे आयुध वापरून ते लोकांपर्यंत पोहोचवलंय, प्रेक्षक येणार आणि ते बॉक्स ऑफिसवरती रिफ्लेक्ट होईल. आशय घन सिनेमांबद्दल जर बोलायचं झालं, सुवर्णकमळ विजेता चित्रपट कासव रिलीज झाला, पहिल्यांदा एकच थिएटर मिळालं. नंतर अर्थात IBN लोकमतने ती बातमी लावून धरली, त्याला 12 थिएटर्स मिळाले. पण प्रेक्षक नव्हते. का प्रेक्षक येत नाहीत? म्हणजे पुरस्काराने ॲप्रिसिएशन होतं, पण प्रेक्षक का येत नाही? मला वाटतं विशाल, आजच्या आपल्या या चर्चेमध्ये हा विषय आपण नक्कीच घेऊया की आताच्या घडीला मला स्वतःला असं वाटायला लागलंय
की एक कलाकार म्हणून स्क्रिप्टचा अभ्यास करायचा, दिग्दर्शकाशी आपल्या कॅरेक्टरविषयी बोलायचं, बरोबर, की सिनेमा सुरू व्हायच्या आधीच दिग्दर्शकाशी पब्लिसिटीची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ही चर्चा करायची. कारण जितकं प्रेशर आमच्यावरती चांगल्या कामाचं आहे आजच्या घडीला, की एक नाटक असो किंवा सिनेमा, अर्थातच प्रयत्न हा असतो की मी उत्तम काम करणार, माझं कॅरेक्टर युनिक असावं, माझं काम मला आनंद देणारं असावं, तर ते प्रेक्षकांना, रसिकांना आनंद देऊ शकेल. याच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत वेगळं सत्र सुरू होतं जेव्हा सिनेमा पूर्ण होतो आणि सिनेमा रिलीजला येतो आणि त्यानंतर आपल्या कॅरेक्टरशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी आपण करायला लागतो. कारण आत्ता पिअर प्रेशर एवढं आहे, तुम्हाला पटेल सगळ्यांना हे, की आपला सिनेमा जर पोचवायचा असेल तर आपण या अमुक 10 शोजमध्ये गेलंच पाहिजे, आपण एका या तमुक कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्या तिथे हजेरी लावली पाहिजे, किंवा एखाद्या मॉलमध्ये जाऊन त्यांच्या मॉलमधला जो मधला चौक असतो किंवा त्याला जे काही म्हणूया अंगण असतं त्या मॉलचं, तिथे एक काहीतरी बँड आलेला असतो आणि त्यांच्यामध्ये जाऊन नमस्कार, आता हा माझा सिनेमा येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि स्वतःबद्दलच एक शंका यायला लागते की नक्की काय आपण आत्मसात करायचंय. चांगले अभिनय गुण अंगात असणं महत्वाचं आहे का योग्य पद्धतीनं जमलेल्या क्राऊड समोर माझा सिनेमा किती महत्वाचा आहे हे सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे आत्ता नक्कीच याबद्दल संदिग्धता आहे मनामध्ये, अजिबात क्लॅरिटी नाहीये. आणि एक अत्यंत महत्वाच्या जुगारात आपण भाग घेतलाय असं मला वाटतं, ज्याचं नाव आहे कलाक्षेत्र, नाटक आणि सिनेमे, ज्याच्यात आपण करत राहायचं काम, काय माहिती कोणाचा कधी मटका लागेल, या भाषेत बोलण्याची गरज आलेली आहे आत्ता. कारण नक्की चालणार कुठलं नाटक किंवा सिनेमा आहे ह्याची कुणालाही ग्वाही देता येत नाही. दिलीप सर, जसं सोनालीने आता म्हटलं की केव्हा कधी मटका लागेल हे सांगता येत नाही, खरंच अशी अवस्था निर्माण झाली का? काय तुमचं काय मत आहे याबद्दल? सर्वप्रथम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल IBL लोकमतचे आभार. आणि आता नवीन तुम्ही नावासहित पुढचा डाव सुरू करताय, त्यासाठी शुभेच्छा. तिघांचंही बोलणं मी ऐकलं, प्रत्येकाचं थोडक्यात सांगतो. अवधूतच्या सिनेमाच्या यशाबद्दल मला एकच असं म्हणणं आहे की एकदा प्रेक्षकांना सिनेमा आवडला, त्यांनी तो डोक्यात घेतला तर हिंदी सिनेमात तो डायलॉग असतो, दुनिया की कोई भी ताकत उसे रोक नहीं सकती, हे सर्वकालीन सत्य आहे. मग तो जय संतोषमा असेल, एकालचा हम आपके कोण असेल, कुठलाही सिनेमा असो, अगदी शोले असेल, नंतरच्या काळाला रंगीला असेल, थरथराट असेल, धडाकेबाज असेल, धूमधडाका असेल, कुठलाही सिनेमा असो, मुक्ता असेल, पण मुक्ताला फारसं यश दुर्दैवाने त्याला मिळालं नव्हतं, म्हणजे त्याची कारणं वेगळी होती, पण सिनेमा चांगला होता. परंतु एकदा ऑडियन्सला सिनेमा आवडला की त्याबद्दल कोणीही कुठलेही त्याला फुटपट्टी लावू नये. कॉर्पोरेटने रिलीज केला, अमुक रिलीज केला, तो इथेच काय रिलीज केला, असं काही नसतं. माहेरची साडी, धोधो चालला, राऊंड शो झाले, शो संपल्यानंतर रात्री परत शो सुरू झाले. महेशजींचं जे एक मत होतं की मराठी सिनेमाला वाईट दिवस आलेले नाहीत, सिनेमे चालतायत, असं त्यांनी मत व्यक्त केलं. हे अर्धसत्य आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादा सैराट किंवा एखादा बॉईज चालतो तेव्हा आपण म्हणतो सिनेमाला चांगले दिवस आले, आणि बरेच दिवस असा दुष्काळ पडलेला असतो, शो रद्द होता. शो रद्द व्हायला कारण आपणच असतो, मारेकरी कोण तर आपणच आहोत. एकच उदाहरण सांगतो, स्टर्लिंग सिनेमाला, मराठी सिनेमा बघायला एकही मराठी माणूस कदापि जाणार नाही. स्टर्लिंग हे इंग्रजी सिनेमाचं थिएटर होतं, आज त्याची 2 थिएटर झाले. कधी बघावं, स्टर्लिंगचा मराठी सिनेमा रद्द झालेला असतो. कशाला तुम्हाला गरज आहे मोठमोठी जाहिरात करायची? कशाला तुम्ही एवढे शो घेतात? रिंगण सिनेमाची ताकद 200 शोची मुळीच नव्हती. पूर्वी अशा प्रकारचे चित्रपट हे त्यासाठीची जी थिएटर्स असायची तिकडेच रिलीज केले जायचे. म्हणजे जरा वेगळं उदाहरण देतो, बासू चंद्रचा चिच्चोर सिनेमा हा मुंबईमध्ये फक्त मायनॉरला रिलीज झालेला, अंधेरीच्या तिकडे सिल्वर जुबली झाल्यानंतर तो नॉवेल्टीला मॅटेनी शिफ्ट झाला. हे मुद्दाम सांगतो कारण महेशजी आणि मी साधारण एकाच वेळेला ही इंडस्ट्री आम्ही करिअर सुरू केलेली आहे. त्यांनी ते सेंट्रलाइज केलं की गीत गाताच्या सुरुवातीला फक्त मेट्रोला असेल 10 आठवडे, लोक येतील तिकडे. रिंगण सिनेमासाठी त्या पद्धतीची जर स्ट्रॅटेजी आखली असती तर कदाचित ऑडियन्स आला असता.
एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की प्रत्येकाला पोस्ट सैराटच्या यशाचे आकडे दिसतात, पण एक मुद्दा आपण मान्य करायलाच पाहिजे, जे लेखकांवर दडपण येतं ते आपण गृहीतच धरत नाही. आपण नवी गोष्ट लिहायला तरी पाहिजे, ती गोष्ट लिहिताना ती गोष्ट आपण यशस्वी लिहायला पाहिजे. असंच ज्याच्यापासून सिनेमा किंवा नाटक सुरू होतं तो घटक आहे लेखक. त्या लेखकाला नक्कीच दडपण येणार, त्याला हे वाटणारच की मी जे लिहिणार आहे ते माझ्या निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला यशस्वीच झालेलं पाहिजे, तर मी काय लिहू. आणि त्या लेखकाला कदाचित प्रेमकथा लिहायची नसेल, त्या लेखकाला कदाचित वेगळा कुठला तरी प्लॉट मांडायचा असेल, पण तो नेमका कात्रीमध्ये सापडतो कारण सगळं गणित त्याच्यापाशी येऊन थांबतं. जेव्हा लेखक लिहिल तेव्हा दिग्दर्शनाचा विचार करेल, मग आम्ही लोक अभिनयाचा विचार करू. पण जोपर्यंत आमच्या हातातच मुद्दा येत नाहीये ज्याच्यावर आम्ही काम करायचंय तो, तर त्याला आपण थोडासा एक वेळ द्यावा लागणार. कारण कधी कधी अतिशय मोठं यश मिळाल्याच्या नंतर, म्हणजे कधी कधी असं आपल्या क्रिकेट टीमचं होतं की जिंकतो आपण आणि अचानक पुढची एक सिरीज पूर्ण हरत जातो. तर याचा पोस्टमॉर्टेम नको म्हणूया आपण, पण याचा शांतपणे विचार करायला पाहिजे. कारण हे क्रिएटिव्ह फील्ड आहे, हा सौदेबाजीचा काही बाजार नाहीये जिथे आपण म्हणू की त्यांना इतके मिळाले आम्ही इतके मिळवून दाखवू. हे शक्य नाहीये, कारण बिझनेस जरी असला तरी तो सृजनशीलतेचा आहे. बरोबर.